नमस्कार सर्वांना, नगरकर दळवी या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। पहिले तर महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर काल होती महाशिवरात्र, त्यानिमित्त आम्ही गेलो होतो श्री क्षेत्र रुद्रेश्वर या ठिकाणी। श्री स्वयंभू महादेवांची मूर्ती आहे, ते लिंग आहे तिथे गेलो होतो। आणि या ठिकाणाला महत्त्व असं आहे की 33 कोटी देवदेवतांनी इथे पंगत बसून जेवण केलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी कधीही कुठल्याही गोष्टीला कमी पडत नाही, म्हणून या ठिकाणाला श्री क्षेत्र रुद्रेश्वर असे नाव पडलेले आहे। आणि ते स्वयंभू मूर्ती आहे। आणि असं आम्ही गेलेलो होतो दर्शनाला। आणि जाण्याच्या अगोदर 3 किलोमीटर आधी मागेच गाडी लावावी लागली, कारण गर्दी खूप होती। आणि म्हणून आम्ही गाडी लावली आणि छान दर्शनाला गेलो। आणि जाता जाता इथे सर्व प्रकारची अशी छान फुलं लावलेली होती, सगळ्या कलरची फुलं होती आणि मुलीची मस्ती चाललेली होती। तर ती बघत बघत आम्ही पुढे गेलो आणि पुढे जाऊन दर्शन बघितलं सगळं। आणि यात्रा म्हणल्यानंतर, खेडेगावची यात्रा म्हणल्यानंतर मजा वाटते बघायला आणि घ्यायला सुद्धा। तर कितीतरी प्रकारच्या वस्तू होत्या, सगळं यात्रेमध्ये खाण्याची वस्तू होत्या, पिण्याच्या वस्तू होत्या। आणि अशा प्रकारे बाहेरून लाईन लागलेली होती थेट वेशीच्या आतमध्ये। आणि आम्ही गेलो, दर्शन घेतलं। या वेशीच्या बाहेरून जी लाईन लागलेली होती ती आतमध्ये थेट जात होती आणि मुखदर्शनसुद्धा होतं। तर खूप गर्दी होती। आतला सर्व परिसर आहे, बघा किती गर्दी आहे ती। दर्शन घेऊन बाहेर आलो आणि अशा पद्धतीने श्री क्षेत्र रुद्रेश्वर या ठिकाणी आम्ही शिवरात्रीनिमित्त छान असे सगळ्या फॅमिलीने दर्शन घेतले। तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।